जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण काल वैराग्य निरूपणाला सुरुवात केली। दशक 3 समास 10। वैराग्याचा अंगीकार अचानक होत नाही असा काल विषय आला। म्हणजे आपण जसं शाळेमध्ये गेल्यानंतर अचानक वार्षिक परीक्षेला बसतो का? नाही, आपण आधी शाळेत गेल्यानंतर विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो। विषय आपल्याला कधी समजतो कधी नाही, कधीकधी विषयाबद्दल आपले गैरसमज पण होतात। पण तिथे शिक्षक नावाची एक व्यक्ती असते जी आपल्याला वाट दाखवते। समर्थ रामदास दासबोधाच्या माध्यमानं हेच काम करत आहेत। वेळोवेळी वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपल्याला ते मार्ग दाखवत आहेत। पूर्ण वर्ष शाळेमध्ये व्यतीत केलं, वेगवेगळ्या छोट्या छोट्या परीक्षा दिल्या, काही शंका आल्या त्या सोडवून घेतल्या, काही प्रश्न आले ते सोडवून घेतले आणि स्वतःचा अभ्यासही केला की मग वर्षाच्या शेवटी आपण वार्षिक परीक्षेला बसायला तयार होतो। वैराग्य हे साधारणतः अशाच पद्धतीचं आहे। आज परमार्थाला सुरुवात केली किंवा आज संताच्या दर्शनाला गेलं की लगेच वैराग्य अंगात आलं असं होऊ शकत नाही। आपण वेगवेगळ्या पद्धतींनी, विचारांनी, बुद्धीनी, तर्कानी, चित्ताच्या मार्गानं, मनाच्या मार्गानं आपल्या देहाशी तादात्म्य पावलेलो आहोत। आपण म्हणजे हा देहच आहे हा आपला समज इतका घट्ट झालेला आहे की देहापलीकडील काही बघायला आपण मुळी तयारच नाही आहे। ही जी आपली घट्ट झालेली देहबुद्धी आहे तिला धक्का देण्याचं काम समर्थांनी पहिल्या समासापासून 9व्या समासापर्यंत केलं की कसा झालाय आपला जन्म आणि कशी आपल्याला दुःख पदरात पडतात। कुणी असं म्हणेल की मला फक्त दुःखच कुठे मिळालं, काही सुखाच्या गोष्टी पण मिळाल्याच की। आता जो मनुष्य इंद्रियाधीन जीवन जगतो त्याला दुःखाबरोबर सुखही मिळतं, ही गोष्टसुद्धा समर्थांनी सांगितली आहे। जसं की लग्न झाल्यानंतर त्याला बायको अगदी प्रेमाची, जवळची, सुखाची वाटते, तो तिचंच चिंतन करत राहतो। मग पुढे काय काय होतं त्याचं ते समर्थांनी सांगून झालं। आता इथे बायको हा विषय आपण बाजूला ठेवू। आपण वेळोवेळी जे सुख उपभोगतो ते निरनिराळ्या विषयांमधून उपभोगतो। इथे बायको हा एक विषय झाला, पण कधी अन्नातून सुख उपभोगतो, कधी नात्यांमधून, कधी दृश्यामधून, कधी श्रवणामधून। प्रकार निरनिराळे आहेत, पण सुखाची अनुभूती आपण घेतो किंवा घेत असतो ही गोष्ट संतसुद्धा नाकारत नाहीत। त्यांचं मुख्य सांगणं असं आहे की हे सुख टिकत नाही। ते जर टिकत असतं आणि शाश्वत असतं तर मग काही अडचण नव्हती। कुठलंही इंद्रियाधीन सुख टिकत नाही ही त्याची मुख्य अडचण आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की कायम टिकणारं सुख आपण मिळवू शकतो ही शक्यता आपल्या आतच आहे। म्हणजे समर्थांनी जे पूर्वीच्या ओव्यांमध्ये सांगितले पहा की हत्ती कोळ्याच्या जाळ्यात अडकून पडला असं होत नाही, पण आपलं तसं झालंय। म्हणजे काय तर आत्मसुख म्हणजे ज्या सुखाला चळण नाही आहे, ज्या सुखाला अंत नाही आहे, असं सुख मिळवण्याची आपली क्षमता आहे। पण ती क्षमता असून सुद्धा आपण क्षणिक सुखाच्या मागं लागलेलो आहे। जसं की शक्तिशाली हत्ती असावा आणि कोळ्याच्या जाळ्यात अडकून पडावा। आता हे आपल्याला पटण्यासाठी आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक वगैरे ताप समर्थांनी सांगितले की कशा पद्धतीनं हा देह अशाश्वत आहे, दुःखाचं आगर आहे। सुख मिळत नाही असं नाही, पण तो सुखाचा केवळ भास आहे, कारण ते सुख टिकत नाही। हे जे सर्व ते सांगतात किंवा आत्ता या वैराग्य निरूपणाच्या सुरुवातीलाच संसार म्हणजे महापूर माझी जळचरे अपार असं ते जे म्हणतात, हे सगळं सांगण्याच्या मागे त्यांचा एक उद्देश असा पण आहे की या देहाचा कुठेतरी आपल्याला कंटाळा यावा, इंद्रिय सुखाचा कंटाळा यावा।
म्हणजे ज्यामार्फत ज्या परमेश्वराच्या आत्मसत्तेच्या अधिष्ठानावर आपण सुख उपभोगतो ते किती सुखकारक असेल असा विचार तरी आपल्या मनात यावा. असं पहा, आपल्याला आपला आवडता भोग भोगल्यानंतर खूप जास्त आनंद होतो, सुख होतं. मग विचार करा, ज्या आत्म्याच्या अधिष्ठानावरती आपण तो आनंद उपभोगू शकलो त्या आत्म्यामध्ये किती आनंद सामावला असेल. जसं खरं कळलं की खोट्याची किंमत उरत नाही. आपण भातुकलीचं उदाहरण अनेक वेळा पाहिलेलं आहे. भातुकली खेळताना लहान मुलं अक्षरशः भांडतात. तू माझा चहा घेतलास, तू माझं भांडं घेतलंस, तू माझी भावली घेतलीस. जो बाप असतो तो हे जाणून असतो की हा खेळ खोटा आहे, पण मुलांसाठी तो खेळ खराच असतो. तसं आपलं थोडं झालेलं आहे. आपण या संसारामध्ये अडकून पडल्यामुळं ज्या आत्म्याच्या अधिष्ठानावर आपण संसार उपभोगत आहोत त्या आत्म्याकडं आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळं क्षणिक सुख आपण ज्या आत्म्याच्या अधिष्ठानावर उपभोगतो तो किती परमसुखाचा असेल इकडे आपलं लक्षच नाही. तिकडे आपलं लक्ष जावं यासाठी समर्थ आपल्याला बोध करतायत. म्हणजे काय तर देहाबद्दल, इंद्रियांबद्दल कुठेतरी थोडी का होईना अनासक्ती निर्माण झाली पाहिजे, तर वैराग्याची वाट आपल्यासाठी खुली होईल. जोपर्यंत आपण इंद्रिय सुखांमध्ये अडकून आहोत किंवा आशा, ममता इत्यादी गोष्टींना आपण जवळ केलेला आहे, तोपर्यंत वैराग्याची वाट धरता येणार नाही. म्हणजे आध्यात्मिक, आदिदैविक किंवा आदिभौतिक तापांमधून समर्थांना जे सुचवायचं आहे, जन्म दुःखाचं मूळ आहे असं सांगण्यामधून त्यांना जे सुचवायचं आहे, किंवा संसार म्हणजे महापूर असं म्हणण्यातून त्यांना जे सुचवायचं आहे ते आपण ग्रहण केलं पाहिजे. आपल्या देहाचं, या देहाच्या मार्फत सुरू असलेल्या संसाराचं, प्रपंचाचं अशाश्वतत्व आपण लक्षात घेऊन देहापलीकडील आपल्या आत्म्याला, आपल्या स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याला काही उपयोगी पडेल तर तो आहे विश्वास. आता असं बघा, समर्थ म्हणत आहेत संसार म्हणजे महापूर. कुणी जर असं म्हणालं की हे मला पटतच नाही, मी कुठे महापुरात गटांगळ्या खातोय, मी अगदी सुखात चैनीत आहे की, मग त्याच्यासाठी समर्थांच्या उपदेशाचा काहीही अर्थ नाही. म्हणजे ते आपल्याला जे सांगत आहेत त्याबद्दलचा विश्वास ही पहिली पायरी आहे. या विश्वासाचं रूपांतर नंतर श्रद्धेमध्ये होतं की आपले सद्गुरू आपल्याला जे काही सांगत आहेत ते आपल्या भल्याचंच आहे. हा विचार दरवेळी शिष्य करत बसत नाही. ते आपल्या भल्याचं सांगत आहेत हा विश्वास अंतःकरणामध्ये दृढ झालेला असतो. ती झाली श्रद्धा. असं पहा, पोटचं मूल आहे आणि ते खेळत आहे. आई दर अर्ध्या तासानं स्वतःला आठवण करून देते का की हे माझ्या पोटचं मूल आहे? तो जो विश्वास आहे तो अंतरंगामध्ये दृढ झालेला आहे, म्हणून दरवेळी तिला स्वतःला सांगावं लागत नाही की हे माझं मूल आहे. तसंच आपलं झालं पाहिजे. सद्गुरू जे आपल्याला सांगत आहेत त्याबद्दलचा विश्वास इतका दृढ झाला पाहिजे की त्या विश्वासाचं रूपांतर श्रद्धेमध्ये, नंतर निष्ठेमध्ये झालं पाहिजे. आणि हा भाव परमार्थात अत्यंत आवश्यक आहे. आपण जेव्हा माऊलींचा हरिपाठ पाहिला आहे तेव्हा श्रद्धा म्हणजे काय, निष्ठा म्हणजे काय, भाव म्हणजे काय या सगळ्या विषयांना स्पर्श केलेला आहे. अगदी विस्तृतपणे पाहिला आहे. त्यात एका निरूपणात असा विषय आलाय पहा की आपण देहरूपानं आहोत याची आपली आपल्याला आठवण असते. ती कोणी करून द्यावी लागत नाही. माझं नाव अमुक अमुक आहे, माझं वय अमुक अमुक आहे याची काही आपली आपल्याला आठवण करून द्यावी लागत नाही. हे आपल्या अंतरंगामध्ये दृढ झालेलं आहे. यालाच भाव असं म्हणतात. पण या भावाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या आधी कुठेतरी आपण आपल्या अस्तित्वावरती विश्वास ठेवलेला आहे. तो विश्वास दृढ होऊन नंतर त्याचं रूपांतर भावामध्ये झालेलं आहे. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण
भगवंत या भावाचाच भुकेला आहे. त्याला याचं काहीही पडलेलं नाही की तुमच्याजवळ किती संपत्ती आहे किंवा किती विद्या आहे. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला अशी परिस्थिती आहे. त्याच्याजवळ काय नाही, त्याच्याजवळ सर्वस्व आहे. तो भक्त भावाचा भुकेला आहे आणि आपल्याकडे त्याचीच कमतरता आहे. वैराग्य निरूपण करताना काल शेवटी 9वी ओवी आली. त्या 9व्या ओवीत समर्थ म्हणाले की ज्याच्यापाशी भाव आहे त्याच्यासाठी भगवंत या संसाराच्या महापुरात उडी मारतो, पण ज्याच्याजवळ भाव नाही अशी व्यक्ती वाहवत निघून जाते. हा भाव वैराग्याला समजून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण वैराग्य आपण पाहिलं की भगवंताकडे वळलेली वृत्ती, अंतर्मुख झालेली वृत्ती, जिथे वासनेला थारा नाही, वासनेला जागा नाही अशी अवस्था. पण असं होण्यासाठी भगवंताकडे वळावं लागतं, अंतर्मुख व्हावं लागतं आणि त्यासाठी भगवंत आहे यावर किमान विश्वास तरी असावा लागतो. म्हणून आपण आत्तापर्यंत विश्वास हा विषय पाहिला. असा विश्वास ठेवण्यासाठी आधी आपला जिथे विश्वास आहे तिथला विश्वास काढावा लागेल. म्हणून समर्थांनी देहाच्या अनित्यतेबद्दल किंवा संसाराच्या महापुराबद्दल वर्णन केलं. आपल्या देहावरती, त्याच्या अस्तित्वावरती किंवा त्याच्या नसलेल्या शाश्वततेवरती विश्वास आहे. हा विश्वास काढणं गरजेचं आहे. हा विश्वास जर आपण काढू शकलो तर तो भगवंताकडे चिकटवता येईल. आता विश्वास भगवंतावरती ठेवायचा म्हणजे काय? आपल्या देवघरात समजा गणपतीची मूर्ती आहे, तिच्यावरती विश्वास ठेवायचा की मंदिरातल्या मारुतीच्या मूर्तीवरती विश्वास ठेवायचा? गणपती किंवा मारुती यांच्या मूर्त्यांचा विचार थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आपल्या देहावरती आणि देहाच्या अस्तित्वावरती विश्वास आहे ना? म्हणजे आपण काय केलं? आपण आपल्या अंतरामध्येच पाहिलं आणि विश्वास बाळगला. फक्त आपलं चुकलं एवढंच की आपण देह आहोत असा आपला गैरसमज झाला. हा गैरसमज दूर केला की आपला विश्वास भगवंतावरती आहेच, मग तो बाहेरून कुठून आणावा लागत नाही. असं पहा, आपण देह आहोत असं आपल्याला वाटतं, ठीक आहे. आता आपण फक्त देहच नाही आहोत या समजुतीमध्ये येऊन बघा बरं. आपल्या देहाला काही झालं का? काहीच नाही. देह आहे तसाच राहिला, पण मी आहे ही देहापेक्षा वेगळी जाणीव आपल्याला अनुभवता आली. ही जी जाणीव आहे तीच आत्म्याची जाणीव आहे. आपल्या देहाचं अस्तित्व आत्म्याच्या आधारावरती अशा रीतीनं आहे, कारण देह आपला बदलत आहे. एक काळ होता जेव्हा तो जन्माला आला, मग तो तान्ह बाळ होता, मग तो तरुण झाला, मग म्हातारा झाला आणि योग्य वेळ आल्यानंतर प्रेत झाला आणि मग लोकांनी या देहाला जाळून टाकला. पण मी तसाच राहिलो होतो हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. हा जो आपला खरा मी आहे याच्यावरती विश्वास ठेवून मग मूर्त्यांवर विश्वास ठेवायला हरकत नाही. पण आपला स्वभाव असा आहे की आपल्याला जे अनुभवाला येतं त्याच्यावरती आपला पटकन विश्वास बसतो. आत्मस्वरूपाची आज आपल्याला अनुभूती नाही. ते आहे हे आपल्याला तर्कातून कळतं किंवा संतांच्या वचनांमधून कळतं. त्याची अनुभूती नसल्यामुळं आपल्याला सगुणावरती प्रेम करणं भाग आहे. म्हणूनच सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणजे आता काय ठरलं? जर आपण निश्चय केला तर आपल्याला आपल्या देहावरती, त्याच्या अस्तित्वावरती, या प्रपंचावरती, संसारावरती जसा विश्वास ठेवता आला आहे तसाच भगवंतावरही ठेवता येईल. समर्थ आपल्याला तोच ठेवायला सांगतायत. ते काय म्हणतायत पहा. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोन भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षितसे. जयास भगवंत आवडे, तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे निज दासाचे. जे अंकित ईश्वराचे, तयास सोहळे निज सुखाचे, धन्यतेची दैवाचे भाविक जन.
अतिशय सुंदर आणि मार्मिक ओव्या आहेत या. भगवंतावरती केवळ विश्वास असावा इथपर्यंत समर्थांची अपेक्षा नाही. समर्थ म्हणतायत तो भावाचा भुकेला आहे. इथं त्यांना हे सांगायचं आहे की आपल्या विश्वासाला दृढ करण्याचा आधी आपण अभ्यास करावा. जसं आपण मगाशी पाहिलं की आपल्याला आठवण करावी लागत नाही की आपण पुरुष आहे की स्त्री. आपला विश्वास दृढ झालेला आहे. तसं भगवंत माझा आहे हा विश्वास इतका दृढ पाहिजे की त्याचं रूपांतर भावामध्ये झालं पाहिजे. कुणी आठवण करून देण्याची गरज नाही राहिली पाहिजे की भगवंत आहे आणि तो माझा आहे, मी त्याचा आहे. समर्थ म्हणतायत अशा भावाचा भगवंत भुकेला आहे, अन्य त्याला काहीही नको. भक्तांचा जो भाव आहे त्याला बघून तो भुलतो आणि संकटाला त्यांच्या उपयोगी पडतो. आता मी कुठल्या तरी अडचणीत सापडलेलो आहे आणि भगवंतानं मला येऊन सोडवलं, इतक्या उथळ अर्थानं समर्थ या ओवीला लिहित नाहीत. आपल्यावरती संकट काय आहे हे आधी आपण जाणून घेऊया. आपल्याला मुळात ही जाणीवच नाही आहे की आपण संकटामध्ये आहोत. आठवून पहा, या 3ऱ्या दशकाच्या सुरुवातीला पहिला जो समास आहे जन्मदुःख निरूपण, त्याच्या सुरुवातीलाच पहिल्यांदाच समर्थ म्हणतात जन्म दुःखाचा अंकुर. आपल्याला वाटलंय का की आपला जन्म दुःखाचा अंकुर आहे? नाही. आपण या जन्मामध्ये, या भोगांमध्ये अगदी रमून गेलेलो आहोत आणि हेच आपलं संकट आहे. पण आपल्याला याची जाणीव नाही आहे की हे संकट आहे, कारण आपल्याला एक प्रकारची भूल पडलेली आहे. जसं एखादा दारुडा असावा, त्याला त्याच्या शरीराचा तोलही न सांभाळता यावा आणि फरफटत स्वतःचा देह त्यानं गटारात नेऊन टाकावा. आपली अगदी अशीच गत झालेली आहे. जो शुद्धीवर आहे त्याच्या लक्षात येतं की याचा तोल जातोय, हा गटारात पडतोय, पण त्याला त्याचं भान नसतं. तो त्याच्या दारूच्या मस्तीमध्ये बेहोश असतो. तसंच आपल्यालाही याची जाणीव नाही आहे की आपण संकटामध्ये आहोत. आपण देहबुद्धीच्या संकटामध्ये आहोत. पुन्हा पुन्हा जन्माला येऊन आपण तेच पुन्हा करत आहोत आणि पुन्हा मरून आपण पुन्हा तेच करण्यासाठी जन्माला येत आहोत. हाच संसाराचा महापूर आहे. हेच आपल्या देहामागे लागलेलं संकट आहे. ज्याला हे लक्षात येतं की हा देह म्हणजे मी नाही किंवा हा देह माझा नाही, माझा जर कुणी असेल तर तो भगवंत आहे, किंवा मी म्हणजे देह नसून मी भगवंतच खऱ्या अर्थानं आहे, त्याच्या हे लक्षात यायला लागतं की या जन्माला येऊन मी संकटात सापडलेलो आहे. आणि असं ज्याच्या लक्षात येतं त्याच्यासाठी भगवंत संसार सागरामध्ये उडी मारतात. म्हणजे काय तर सद्गुरू रूपानं आपल्याला या देहाचं अशाश्वतत्व पटवून देतात. आपल्याला ते सांगतात की तू म्हणजे देह नाहीस, तू सच्चिदानंद परमात्मा आहेस. हे त्या भगवंताचं संकटात उडी घालणं. जर आपण भगवंताचं ऐकलं तर आपण भगवत स्वरूपाला मिळून जातो, आणि जर ऐकलं नाही तर ज्या संकटामध्ये आहोत त्याच्यातच आपण राहतो आणि पुन्हा पुन्हा जन्माला येत पुन्हा पुन्हा दुःख भोगतो. समर्थ म्हणतायत भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोन भुलला, संकटी पावे भाविकाला. कुणाला? जो भाविक आहे त्याला. ज्यानं हे मानलं, हे विश्वासानं अंतरंगामध्ये दृढ केलं की भगवंत माझा आहे, देह नव्हे, त्याला रक्षित असे. अशा भक्ताचं, भाविकाचं वर्णन समर्थ करतायत. जयास भगवंत आवडे, तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे, निज दासाचे. पहा, आत्ताच आपण संसार दुःखाचं वर्णन पाहिलं. ते त्याचं दुःख राहत नाही, कारण त्याचा देहभाव आत्मभावामध्ये परावर्तित होतो. मग त्याला जन्ममरण नाही. आता तो काय झाला? आत्मस्वरूप झाला. मी मरणारा आहे किंवा मी जन्माला येणारा आहे या भ्रमातून तो बाहेर पडला, आत्म्याच्या ठिकाणी स्थिर झाला. त्यामुळे तत्वतः त्याला आता मरण नाही, तो सच्चिदानंद स्वरूपच झाला.
असं कोण होऊ शकतो जो निजदास असतो तो? नुसतं भगवंतावरती विश्वास आहे इथपर्यंत ते चालणार नाही. विश्वासाचं रूपांतर भावात झालं पाहिजे. जशी श्रद्धा निष्ठेमध्ये बदलली पाहिजे, तसं जो निजदास आहे त्याचीही अवस्था होते की त्याला मग संसार दुःख राहत नाही. निज म्हणजे काय? निज याचा अर्थ आपलं जे आहे ते. आणि आपलं काय आहे? तर आत्मस्वरूप हे आपलं आहे. समर्थ म्हणतायत, जो निजदास असतो त्याचं संसार दुःख जातं. म्हणजेच पहिल्यांदा आत्मस्वरूपाविषयी विश्वास पाहिजे आणि मग तिथे भक्ती, श्रद्धा, भाव पाहिजे. हाच खरं म्हणजे गुरु उपदेश आहे की ते ब्रह्मच तू आहेस. आणि त्या ठिकाणी भाव असणं म्हणजेच सद्गुरूंवरती, त्यांच्या बोधावरती भाव असणं. अशी व्यक्ती भगवंताचा अंकित असते. आपण विषयांचे, इंद्रियांचे, आपल्या मनाचे अंकित आहोत. भगवंताचा अंकित असलेला जो आहे त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतायत, जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निजसुखाचे, धन्यतेची दैवाचे भाविकजन. काय सुंदर शब्द वापरलेत पहा. निजसुखाचे सोहळे त्याच्यासाठी असतात. का? कारण तो अंतर्मुख असतो. आत्म्याकडे त्याची दृष्टी असते, दृश्याकडे नसते. मी देह आहे या भ्रमाचा निराश झालेला असतो आणि आत्म्याकडे वळलेल्या वृत्ती असतात. हा खरा भाविकपणा आहे. भोळसटपणानं कुठल्या तरी गोष्टीवरती विश्वास ठेवणं की त्यातून आपल्याला सुख मिळेल, याला भाविकपणा म्हणत नाहीत. भाविकपणाची एका प्रकारे समर्थांनी व्याख्याच केली, जे अंकित ईश्वराचे. भगवंताचा अंकित असणं आणि विषयांचा अंकित असणं या परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये अस्वस्थता आहे, जोपर्यंत काळजी, तळमळ, दुःख इत्यादी गोष्टींचा आपल्याला त्रास आहे, तोपर्यंत समजायला हरकत नाही की आपण विषयांचे अंकित आहोत, भगवंताचे नाही. समर्थ इथे ईश्वराच्या अंकित जे असतात त्यांच्याबद्दलचं विधान करतायत की त्यांना निजसुखाचे सोहळे असतात. आपल्याला सोहळे आहेत, पण इंद्रिय सुखांचे आहेत. त्यामुळे आत्ता सुख आहे तर नंतर दुःख, पुन्हा सुख तर पुन्हा दुःख. जो आत्मस्थितीत गेलेला आहे, खऱ्या अर्थानं भगवंतामध्ये ज्याचा भाव आहे, त्याच्यासाठी अखंड निजसुखाचे सोहळे आहेत. समर्थ म्हणतायत, धन्यतेची दैवाचे भाविकजन. म्हणजे पहा, क्रमाक्रमानं समर्थ आपल्याला काय सांगत आले. पहिल्यांदा त्यांनी संसाराबद्दल, देहाबद्दल, प्रपंचाबद्दल अनासक्ती बाळगायला सांगितली. त्यासाठी त्यांनी जन्माचं दुःख वर्णन केलं, देहाचं दुःख, देहाची अशाश्वतता वर्णन केली. संसाराला महापूर म्हणून कामनेला मगर मिठी, तर वासनेला विषारी धामिणीची उपमा दिली. पण ही देहाबद्दलची, संसाराबद्दलची अनासक्ती हे निम्मच काम आहे. त्यामुळे वैराग्य मिळणार नाही. वैराग्यासाठी या अनासक्तीबरोबर भगवंतावरती विश्वास आवश्यक आहे. म्हणून त्यांनी देहावरचा विश्वास भगवंतावर ठेवायला सांगितला की जेणेकरून त्याच्या प्रतीचा भाव निर्माण होईल. आणि असा भगवंताप्रतीचा भाव ज्याच्यापाशी आहे त्याचं संसार दुःख कसं राहत नाही आणि त्याला निजसुखाचे सोहळे कसे प्राप्त होतात तेही सांगितलं. वैराग्य प्राप्तीसाठी भाव किती आवश्यक आहे पहा. समर्थांनी हा भावाचा विषय आणखी पुढे नेला आहे. ते म्हणतात, जैसा भाव जयापासी, तैसा देव तयासी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा. पण हा सगळा विषय आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.